ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा तुकाराम महाराजांना देव बोलत होते. देव त्यांच्यापाशी सगळं काम करत होते. मग त्यांच्या घरी काय होती? गरिबी होती. घर चंद्रमौळी चुलीवर हरळी. त्याची बायको काय करायची? कन्या खायची. मग त्याने देवा का धन का नाही मागितलं? काय तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. आज या कलियुगामध्ये काय होऊ राहिले? या धनाकरता लोक प्राण देऊ राहिले. सगळं जग नुसतं कोणामागं ठेवलं? धनामागं. बघा शंकराच्या गळ्यामध्ये काय? नाग, साप. बघा सोनं आणि साप. रास काय? कुंभरास. आणि मग सापापासून काय येतो? मृत्यू येतो. आणि याच्यापासून काय? सोन्यापासून काय? मृत्यू येतो. तर आज दोघंजण, एक सावकार होता आणि त्याने काय केलं? एका गरीब माणसाला ते धन दान दिलं. जमीन, त्यावेळेला जमिनीला किंमत नव्हती. बघा 1972पासून जमिनीला जसा भाव वाढला ना तशी किंमत आली. आणि मग आता त्यांच्यापाशी काय साधन नव्हते. मग आता उन्हाळ्यामध्ये काय करायची? जमीन पलटी मारून ठेवायची. जमीन तापली का मग त्याच्यामध्ये काय करायचं? पाऊस पडल्यानंतर धान्य पकून द्यायचं. ज्वारी, बाजरी, मका. आणि तो गेल्यानंतर ज्या वेळेला एकटा होता, मग त्याचा भाऊ होता. आणि त्यांनी ते खणताना त्याला सोन्याचा हांडा सापडल्यानंतर त्यांनी बघितलं आता याला 2 वाट्या करावं लागतील. त्यांनी त्या भावाच्या डोक्यामध्ये काय केलं? टिकाव मारून टाकला. तेवढं तर आई आली भाकर घेऊन. आता आई लागली हाका माराय. त्याला वाटलं आता आई बी कोणाला तरी सांगेल. त्यानं आई मारून टाकली. आई मारली, भाऊ मारला. आणि आता दोघांना पुरून टाकलं. पुरून टाकल्यानंतर आता हे दिवसा जावा तर लोक पाहतील. रात्र होऊन दिली आणि मग तो निघाला. तेवढ्या 4 चोर चोरी करायला आले होते आणि ते चालू होते. त्यांना काहीच मिळलं नव्हतं. आणि त्या चोराने काय केलं? थांब म्हणे. काय रे? काय नाही म्हणे, पाणी घेऊन चालू. कुठं? मजुरांना. एवढ्या रात्रीची. आणि मग त्याने काय केलं? खाली उतारलं. ते पाहिलं धन. एकाना खून केली, त्याचं मोडकं उडून दिलं. आता ते 4 जण होते. भुका लागल्या. शेजारच्या गावात गेले, उजाडलं. म्हणा आता असं करा, 2 जण जा, काहीतरी खायला घेऊन या. आता आले गेले. आता त्यांना काय विचार आला दोघांना? आपण असं करू, निम्मं चांगलं घेऊ, निम्यात विष घालू. वाटे 2च होते. इकडं 2 जण होते. त्यांनी काय ठरवलं? आता ते 2 जण आले का आपण त्याला उडून देऊ. वाटे 2च होते. याने काय केलं? जवळ आले, बंदुकीनं त्याला उडून दिलं दोघांना. आता काय आपलंच आहे. आणि ते विष काल, त्याला काय माहिती आहे विष कालेलं? विष कालवेलं अन्न, मेवा मिठाई आणि ती चांगली त्याने खाऊन घेतली. 4घही मेली. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. आज म्हणून शंकरानं काय घेतलं? गळ्यात काय? नाग, साप घातलेला आहे. का? हे साप जीवनाला सोनं विषारी आहे. आज सोन्याचे भाव 1,21,000 झालेले. सगळं लोक धनामागं, सोन्यामागं धावू राहिली. आणि त्याचे विपरीत परिणाम होऊ लागले. सोनं, सत्ता आणि सगळे त्या. म्हणून आपला खेडचा भैरव आहे. यानं काही नाही केलं. याने राज्य मागितलं नाही, काही नाही मागितलं. फक्त आईबापाची सेवा केली. म्हणून तो आपला कुलदैवत आहे. तो आपल्या देवाऱ्यात आहे. त्याची सेवा करा. सोन्यामागं धावू नका. सोनं हे साधन आहे, पैसा हे साधन आहे. सर्व सोनं. सत्कर्म करा, चांगलं वागा, चांगलं जगा आणि जगू द्या. ही संस्कृती सांगणारा जर असेल तर भैरवनाथ जोगेश्वरी इथं या, त्याचं अनुकरण करा. ते पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.